आता आम्ही तिला काय उत्तर देणार? तिला माहित नाही. काहीच माहित नाही. विचारते काय झालं. आम्ही सकाळी आलो तेव्हा आम्हाला पेशंट सांगत होते का माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही होऊ शकत. आम्ही सरांना म्हणलं आम्हाला डिस्चार्ज द्या. तर ते म्हणतात की एकदा पेशंटला चेक करू द्या, मग तुम्हाला मी सांगतो की न्यायचं की नाही. ते बोलले आधी का पेशंटची 5 सेंटीमीटर म्हणजे गर्भपिशवीचं तोंड ओपन झाले. तर नंतर म्हणतात की तुम्ही आत या, एकदा चेक करू द्या, मग बघू पुढं नाही का न्यायची की नाही पेशंट. आम्ही म्हटलं आम्हाला मंचरला हलू द्या, तिथं सगळ्या सोयी येत नाही का. तर त्यांनी ना नेलं ना, मग आतमध्ये खाटावरून उठूनच नाही दिलं. डिलिव्हरी होईल बोलले नॉर्मल ते, आणि तुम्ही जाता जाता झालं काही परत तर तुम्ही जबाबदार राहिला असं बोलले. कधी आणलं होतं पेशंट हे? पेशंट रात्री म्हणजे तुमचं बाळ वारलंय, सॉरी म्हणजे सांगायचं स्पष्ट बोला थोडं. तर डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही काल आले होते ना इथं? हा, काल पण आलो तो. गाव काय तुमचं, नाव काय? माझं नाव तुकाराम बाळुरे. गाव पाऊस पाळगडे. काल इथं पत्नीची डिलिव्हरी करायला आलात, काय मग इथं चेकअप कोणी केलं? ते डॉक्टर होते, चेकअप केलं. म्हणले हो परत उद्या या. आता हे जे रात्री वाद चालू होता तेच होते? हा, हेच होते. काल दुपारी काय झालं? त्यांनी घरी लावला आम्हाला. तुम्ही होते काल? काल ह्या दाजी आले होते, मोठ्या बहिणीला ज्यांची डिलिव्हरी झाली त्यांना घेऊन आले होते. तर त्यांनी सांगितलं का तुम्ही उद्या या म्हणून चेकअपला. मग तिला रात्री दुखायला लागलं, हे रात्री घेऊन आले अँब्युलन्स मध्ये. मग तेव्हा तिथून कोणी कोणी चेकअप केलं 2 वाजता घेऊन आलो आम्ही. कोण कोण होतं? कोणी येताना कोणत्या गाडीत आणलं? किती वाजता? अँब्युलन्स मध्ये आलो. कोण कोण आलं इथं? त्या आशा वर्कर होत्या, आशा वर्कर, तुम्ही, सासूबाई होती, अजून त्यांची आई होती. पेशंटची आई होती. किती वाजता इथं पोहोचले? 3 वाजता पोहोचलो. 3 वाजता. मग इथं कुणी तपासलं? इथे सिस्टर होते नाईट ड्युटीला. डॉक्टर होते का? रात्री कोणीच नव्हतं, एक सिस्टर होती फक्त तिथे. एकच सिस्टर? हो. तिने काय केलं? त्यांचं नाव माहिती सिस्टरचं? नाही सर. काय केलं त्यांनी मग? फक्त एकदा चेक केलं. एकदा चेक केलं. तेव्हापासून पेशंट सकाळपर्यंत झोपून तसाच होता बेडवर. काहीच म्हणते हात पण नाही लावला मला अजून. एकदा परत जेव्हा आम्ही आलो ना 10-10:30 वाजता, तेव्हा पेशंट म्हणतो मला काही सुद्धा केलं नाही, तुम्ही मला घेऊन चला, माझी नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यांनी भरपूर वेळा सांगितलं. ती स्वतः डॉक्टरला सांग मला नाही ठेवायचं इथं, मला पाठवा, मला डिस्चार्ज द्या मला म्हणते. दुखतंय. तिला समजत होतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार. म्हणते माझे हातपाय थरथरताय, माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार म्हणते, मला सहनच होत नाही म्हणते. काय नाव आहे तुमच्या बहिणीचं? मनीषा तुकाराम ढेंगळे. त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय 28 आहे आता सर. तुम्ही किती वाजता इथं पोहोचले? आम्ही 11:30, 10:30, 11:15 असं काहीतरी झाले असेल कदाचित. म्हणजे 3 वाजल्यापासून सकाळपर्यंत कोणी डॉक्टरांनी चेकअप केलं? त्या आल्या ना तेव्हा म्हणतात आम्हाला पेशंट हातच लावून देत नाही. तिला मी समजवलं, ती बोलते मला ना येईल तो जो डॉक्टर येईल ना, ते म्हणजे सिस्टर होत्या 2-3 त्या चेक करत होत्या आल्या म्हणतात सारखं हात घालतात, चेक करतात. परत आल्या, मी स्वतः तिला घेऊन गेले डिलिव्हरी वॉर्डमध्ये. त्या म्हणतात की थांबा थोडा वेळ, की 5 सेंटीमीटर ओपन झाले पिशवीचं तोंड, मग तुम्हाला डिस्चार्ज पाहिजे तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. दाजींना सही पण करायला सांगितली तर तुम्ही पेशंट हलवायचे का हलवा. पण नंतर नेलं तेव्हा डिलिव्हरीच्या वॉर्डला नाही, म्हणतात पेशंटची डिलिव्हरी नॉर्मल होईल, आता होईल. हे इतकं हेड आले, असं हात करून दाखवत होते. बाळाचं तोंड म्हणतात गर्भपिशवीचं तोंड ओपन झाले, डोकं इतकंच आहे म्हणतात, नॉर्मल डिलिव्हरी आता होईल, असं टाइम लागेल, असं नुसतं बसून एक आश्वासन देत राहिले ते फक्त आम्हाला. डॉक्टर किती वाजता चेकअप केलं डॉक्टरांनी? त्या सिस्टर होत्या, त्यांनी डॉक्टरांनी चेकअप केलंच नाही का? मग एका डॉक्टर जे आहेत ना त्यांनी केलं, पण ते गायनेकचे आहेत की कोण आहेत ते नाही आम्हाला. चेकअप करायला 11 वाजता. 11 वाजता आम्ही जेव्हा आलो ना, तेव्हा आम्ही तिला थोड्या वेळाने नेलं. तोपर्यंत अर्धा तास तरी झाला असेल आतमध्ये नेलं तेव्हा. मग त्या सिस्टर होत्या त्या पण गेल्या थोड्या वेळाने. त्या पण 3 वाजताच गेल्या. 3 वाजता. आणि पेशंट होत नव्हता ना डिलिव्हरी, तर हे वरनं प्रेस करत होते. जे हाऊसकीपिंगचे लोक होते ना, मामा लोक, ते पेशंटला तिघ येऊन प्रेस करत होते, पोट दाबत होते त्यांना. पोट दाबत होते. 2 जण होते. एक यांच्यामध्ये ते आहे एक जण, आणि एक जण सुट्टी झाली त्याची गेला तो. ते म्हणतात मामा होत नाही, लवकर या आपण, मॅडम जोपर्यंत नाही का सीझरच्या येत नाही तोपर्यंत आपण प्रेस करून बघू, आलं झाली नॉर्मल डिलिव्हरी. तिला त्रास होत होता माझ्या समोर, तरी पण त्यांनी आम्हाला, आईला पण बाहेर काढलं, मला पण म्हणतात तुम्हाला कळते तर तुम्ही डिलिव्हरी करा म्हणतात. कोण म्हटलं असं? डॉक्टर स्वतः म्हणले. डॉक्टर म्हटले का तुम्हाला समजेल तर त्यांच्या आईला म्हणतात तुला समजते ना, घेऊन गेले माझ्या आईला.
नाही नाही, मग आता हे पोट दाबणारी लोक कोण होती? पुरुष होते, स्त्री होते? पुरुष होते, पुरुष होते. नर्स नव्हत्या. एक होती, पण जेंट्स पण आले होते. ते मामा लोक होते, काही पेशंटचे कोणी, म्हणजे असं नाही का डॉक्टर वगैरे कोणी नव्हते. हाऊसकीपिंगचे मामा लोक वाटत होते. ते मामाच म्हणत होते, त्यांना आवाज येत होता. मग डॉक्टर कुठे होते पोट दाबत होते तेव्हा? डॉक्टर एक होते, पण ते म्हणत मामा दाबा. एकदा सिस्टर होत्या आणि ते एक मामा होते, आणि एकदा ते सर होते आणि ते मामा पण होते. पण त्यांनी 2-3 वेळा ऑक्सिजन मास्क पण व्यवस्थित चालत नव्हता त्यांचा पेशंटला लावायला. त्यांनी थोड्या वेळाने चालू केला, पण पेशंट स्वतः सांगते का सर मला नाही सहन होत, तरी पण हे म्हणतात नाही नॉर्मल होईल. थांबून ठेवलं आम्हाला. आता 2:15ला तिला सीझरला घेऊन गेलेत, आणि तेव्हा सांगितलं की बाळ एक्सपायर झाले म्हणून. पोट दाबल्यामुळे झालं का हे? मी तर म्हणते त्यांनी पोट दाबल्यामुळेच केलं, त्याने जास्त प्रेस केलं. मग कसं दाबत होते आई? इकडनं वरनं इथनं पोट खालीपर्यंत दाबत होते, इथपर्यंत पार बेंबी पासून छातीपासून पोट खाली दाबत नेलं त्यांनी 2-3 वेळा. एकाला नाही हे झालं ना, दोघं तिघं येत होते, सारखेच येत होते. थोड्या थोड्या वेळाने जी सिस्टर येईल ती चेक करायची तिचं गर्भपिशवीचं किती तोंड ओपन झाले. पण बाळाचं वजन त्यांना माहित होतं 3.5 किलोच्या वर आहे, बाळ नॉर्मल होते की नाही. आम्ही सांगतो आम्ही घेऊन जातो पुढे, तर त्यांनी आम्हाला ना तुम्ही जबाबदार असं बोलले. आम्ही ठेवलं, डॉक्टरांना समजते म्हणून आम्ही इथं ठेवला पेशंट आमचा, पण यांनी हाताने घालवलं आमचं बाळ. नाही, ठीक आहे, रडू नका. आता आम्ही तिला काय उत्तर देणार? तुला माहित नाही नाही, काहीच माहित काहीच नाही. विचारते काय झालं.